नमस्कार, स्वागत आहे तुमचं स्वामीज किचनमध्ये। आज आपण बनवणार आहोत ढाबा स्टाईल झणझणीत आणि खवय्यांची आवडती ढाबा स्टाईल पनीर ग्रेव्ही। ही रेसिपी इतकी चवदार आहे की हॉटेलचा विसरच पडेल। चला तर मग लगेच सुरुवात करूया। भाजी बनवण्यासाठी इथे मी 1 पाव पनीर घेतला आहे आणि त्याचे असे चौकोनी तुकडे करून घेतले। आता आपण याच्यावर अर्धा चमचा तिखट घालूया, अर्धा चमचा हळद घालूया आणि सोबतच अर्धा चमचा मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तर हे आपल्याला पनीर शॅलो फ्राय करायचं आहे, त्यामुळे मी असं आधी व्यवस्थित तिखट हळद लावून घेते आहे आणि आपल्याला हे शॅलो फ्राय करायचे आहे। तर त्याआधी आपण 1-1.5 चमचा बेसन भाजून घेऊया। आपल्याला बेसन पण लागणार आहे ग्रेव्हीसाठी। तर इथे मी 1.5 चमचा बेसन घेतला आहे। आता हे मंद आचेवर व्यवस्थित भाजून घ्यायचं। तर बघा एकदम 1-2 मिनिटं लागतील आणि लगेच होऊन जाईल। तर इथे आपलं बेसन भाजून झालं आहे। आता आपण पनीर शॅलो फ्राय करूया। तर एका पॅन मध्ये मी 2-3 चमचे तेल घेतलं आहे। आता याच्यामध्ये आपण पनीर घालायचं आहे। तर हे पनीर व्यवस्थित दोन्ही बाजूनी फ्राय करून घ्यायचं। आपल्याला ढाबा स्टाईल पनीर रेसिपी बनवायची आहे, त्यामुळे मी हे पनीर मॅरिनेट करून शॅलो फ्राय करते आहे, त्यामुळे आपल्या भाजीला खूप छान टेस्ट येणार आहे। इथं बघा मी दोन्ही साइडनी छान फ्राय करते आहे। तर असं व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आणि नंतर साइडला ठेवून आपण फोडणी द्यायला घ्यायची। तर इथं बघा आता आपलं पनीर झालं आहे फ्राय। आता आपण फोडणी द्यायला घेऊया। इथं मी एक कढई तापायला ठेवली आहे। आता आपण याच्यामध्ये 5-6 चमचे तेल घालूया। इथं तुम्ही अर्ध तेल अर्ध तूप असंही घालू शकता, पण मी पूर्ण तेलच घातलं आहे। आता तेल गरम झालं की आपल्याला याच्यामध्ये काही गरम मसाले घालायचे आहे। इथं मी 1 दालचिनीचा तुकडा, 3 लवंग, 1 मोठी विलायची, 3 हिरवी विलायची आणि 1 चमचा जिरं, 2 लाल मिरच्या असं सगळं घेतलं आहे आणि हे तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायचं। आणि नंतर याच्यामध्ये घालायचं 2 मोठे कांदे बारीक कापून, तुम्ही किसून घेतले तरीही चालेल। तर आता कांदा घालूया आपण। मी 2 मोठे कांदे घेतले होते इथं। आता कांदा लालसर होईपर्यंत परतून घेऊया। आता आपला कांदा थोडासा लालसर झाला आहे। आता आपण याच्यामध्ये घालूया 1 चमचा आलं लसूण पेस्ट आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तर ह्या आलं लसूण पेस्टचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायची। आता इथं बघा आपला कांदा पण छान लालसर झालाय आणि आलं लसूण पेस्टचा कच्चेपणा पण गेला आहे। आता आपण सुके मसाले घालूया। अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, सोबतच 1 चमचा गरम मसाला आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता याच्यासोबतच घालूया आपण भाजून घेतलेलं बेसन। तर हे बेसन मी इथंच घालते आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेते। आता हे बेसन व्यवस्थित मसाल्यामध्ये मिक्स करायचं आणि नंतर याच्यामध्ये घालायचं थोडंसं पाणी। तर हे मसाले कढईला लागायला नको म्हणून इथे मी थोडं पाणी घालते आहे। पाणी घातलं की छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं। आता बघा छान मसाले व्यवस्थित परतून झाले आहे। आपण झाकण ठेवून 1 मिनिट शिजवून घेऊया। तर इथं बघा 1 मिनिट झालेला आहे। मसाल्यांना पण छान तेल सुटलं आहे। आता आपण घालूया टोमॅटो प्युरी। तर इथं मी 2 मीडियम आकाराचे टोमॅटो किसून घेतले आहे। तुम्ही मिक्सरवर पण प्युरी करून घेऊ शकता। आता टोमॅटो छान मिक्स करून घ्यायचं। आता इथं मी 2 हिरव्या मिरच्या घालते आहे। तर इथं मी मध्ये कट करून घेतल्या होत्या ह्या मिरच्या, याच्यामुळे भाजीला खूप छान टेस्ट येते। आता इथं बघा आपला टोमॅटो छान मिक्स झाला आहे। आता आपण चवीपुरतं मीठ घालूया आणि झाकण ठेवून याला 2 मिनिटं वाफ काढून घेऊया। टोमॅटो सोबतच मीठ घातल्यामुळे टोमॅटो लवकर शिजायला मदत होईल। तर इथं आता आपले मसाले व्यवस्थित मिक्स करून झाले आहे। झाकण ठेवून 2 मिनिटं शिजवून घेऊया। तर इथं बघा छान तेल सुटलं आहे मसाल्यांना, म्हणजेच आपल्या मसाल्यांचा छान कच्चेपणा गेला आहे पूर्णपणे। आता आपण इथं घालूया 4 चमचे दही। तर हे दही मी छान फेटून घेतलं आहे। आता आपण याच्यामध्ये घालूया आणि सोबतच घालायची आपल्याला कस्तुरी मेथी। तर इथे मी हातावरच सोडून कस्तुरी मेथी घालते आहे, त्यामुळे भाजीमध्ये छान व्यवस्थित मिक्स होते। दही घालताना गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि दही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मसाल्यांमध्ये। तर इथं बघा मी व्यवस्थित मिक्स करते आहे। आता आपलं दही व्यवस्थित मिक्स झालं आहे। आपण घालूया याच्यामध्ये गरम पाणी।
तर लक्षात ठेवायचं की नेहमी मसाल्यांमध्ये गरम पाणीच घालायचं, त्यामुळे भाजीची टेस्ट छान राहते। तर इथे मी साईडला गरम पाणी करून घेतलं होतं। आता आपण याच्यामध्ये गरम पाणी घालूया आणि याची ग्रेव्ही जास्त पातळ नसते, त्यामुळे पाणी थोडं कमी घालायचं। आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया पाणी घातल्यावर आणि याला छान उकळी काढून घेऊया मंद गॅसवर। तर इथं बघा एवढी ग्रेव्ही ठेवली आहे मी। तर आपण आता मीडियम गॅस ठेवून एक उकळी काढून घेतली आहे। आता आपल्याला घालायचे आपण शॅलो फ्राय करून घेतलेले पनीर। पनीर व्यवस्थित ग्रेव्हीमध्ये मिक्स झालं की इथं घालूया आपण अर्धा चमचा गरम मसाला। तर इथं गरम मसाला घातल्यामुळे भाजीला खूप छान टेस्ट येते आणि सोबतच घालूया बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर आणि आता झाकण ठेवून याला एक उकळी काढून घेऊया। तर इथं मी झाकण ठेवते आहे आणि मस्त एक उकळी काढून घेऊया। आता बघा भाजीला छान उकळी आली आहे आणि मस्त तेल पण सुटलं आहे। तर इथं रेडी आहे आपली ढाबा स्टाईल पनीर ग्रेव्ही। आपण सर्व करायला घेऊया। ही भाजी गरम गरम नान किंवा भाताबरोबर खा, अगदी ढाब्याची आठवण येईल। तर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट्स करा आणि स्वामीज किचनला सबस्क्राइब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपी सोबत। तोपर्यंत स्वामीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे।